नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण 10वी भाग 1 चं दुसरं प्रकरण शिकतो आहोत, वर्ग समीकरण. त्याच्या ह्या प्रकरणाच्या पहिल्या भागात आपण वर्ग समीकरण कसं ओळखायचं ते शिकलो. त्याच्यानंतर वर्ग समीकरण सोडवायच्या 3 पद्धती. त्यातली पहिली पद्धत आहे अवयव पद्धत, दुसरी पद्धत पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी पद्धत आहे सूत्र पद्धत. आता तिसरी पद्धत त्या दोन्ही पद्धतीपेक्षा सोपी आहे आणि यामध्ये आपण जवळजवळ 4 मार्काची तयारी करणार आहोत. आता या सूत्र पद्धतीत काय करणार आहे आपण, जे आपलं समीकरणाचं सामान्य रूप आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. या समीकरणातील एबीसीच्या ज्या किमती आहेत त्या फक्त आपण या सूत्रामध्ये घालणार आहे आणि या सूत्रामध्ये किंवा या राशीत त्या किमती घेऊन आपण काय करणार आहे, समीकरणाच्या 2 उकली शोधणार आहोत. 3 मार्काचे उदाहरण आहे आणि या 2 उकली म्हणजेच काय असणार आहे, त्या समीकरणाचं किंमत असणार आहे. आपण अवयव पद्धतीने जरी गणित सोडवलं, पूर्ण वर्ग पद्धतीने जरी सोडवलं किंवा सूत्र पद्धतीने जरी सोडवलं तरी सुद्धा तिन्हीची उत्तरं 30 आली पाहिजे. ठीक आहे. आता याची मी फक्त 2 उदाहरणं घेणार आहे. एक अतिशय सोपं आहे आणि एक अवघड आहे. दोन्ही जर उदाहरणं व्यवस्थित तुम्हाला समजली तर हा उदाहरण संग्रह अतिशय सहजतेने तुम्ही सोडवू शकाल. आता यातलं पहिलं उदाहरण आहे. मग आता हे पहिलं उदाहरण लिहिताना मी सगळं उदाहरण लिहित नाही, फक्त मी सोडवा शब्द टाकते. तुम्हाला परीक्षेत जर फक्त सोडवा म्हणून जर उदाहरण दिलं तर तुम्ही 3 पैकी कुठलीही एक पद्धत वापरू शकताय. पण तुम्हाला जर विशिष्ट पद्धत वापरायला सांगितली तर त्या पद्धतीनेच काय केलं पाहिजे, ते उदाहरण सोडवलं पाहिजे. गणित असं आहे आपलं, m वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0. तुम्हाला परीक्षेत दिलेलं गणित फक्त आकडा टाकायचा त्या ठिकाणी आणि बाण दाखवून काय करायचं, पहिल्यांदा आहे असं गणित उतरून काढायचं. जे गणित दिलंय ते बघा, m वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0. याची काय करायची, सामान्य रूपाशी तुलना करायची. बरोबर याच्या खालीच लिहिते मी ची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी तुलना करून असं लिहावं लागणार आहे व्यवस्थित. मग आता इथं चल एम आहे, आपल्याकडे एक्स आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता ए ची किंमत काय ती याच्यावरून बघायची. इथं सहगुणक काय नाही म्हणजे 1 आहे, एम वर्गाचा सहगुणक 1 आहे. मग ए ची किंमत किती आली, बरोबर आहे, ए ची किंमत 1 आहे. ठीक आहे. आता बी ची किंमत सांगा, अधिक बी ची किंमत किती. इथं अधिक आहे, वजा चिन्ह आहे, त्यामुळे काय किंमत येणार, वजा 14. आणि सी ची किंमत अधिक सी ची किंमत अधिक 13 म्हणजे सी बरोबर 13. सी बरोबर 13. मग आता आपल्याला एबीसीच्या किमती मिळाल्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्काला जे गणित येणार आहे ते एवढंच येणार. 1 मार्काला जे गणित येणार आहे ते फक्त काय येणार आहे, दिलेल्या वर्ग समीकरणाला सामान्य रूप द्या आणि एबीसीच्या किमती लिहा. फक्त तुम्ही समीकरण आहे अशा स्वरूपात लिहायचंय आणि याच्याशी तुलना करून एवढंच गणित सोडवायचं. फक्त काय करायचे, ए बी आणि सी च्या अचूक किमती लिहायचे, चिन्ह चुकायचे नाही, चिन्ह चुकायची नाही. इथपर्यंत 1 मार्काची आपली तयारी झाली. आता आपल्याला एबीसीच्या किमती ह्या सूत्रात घालायचे. हे सूत्रात किमती घालून जरी तुम्ही सोडवलं डायरेक्ट तरी सुद्धा चालतं, पण मी काय करते, ह्या सूत्राचा एवढाच भाग घेते आणि तेवढाच भाग आधी सोडवून घेऊया. म्हणजे कुठला, वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac. नुसतं बी वर्ग वजा 4ac लिहिलं तरी चालतंय, वर्गमुळात नाही घातलं तरी सुद्धा चालतंय. बघा आता बी ची किंमत आहे वजा 14 म्हणून मी त्याला कंसात घालते, वजा 14 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 1 आणि सी ची आहे 13. बरोबर. आता या ठिकाणी ऋण संख्येचा वर्ग नेहमी काय असतो, धनच असतो. 14 चा वर्ग 196 वजा 1352. आता 196 वजा 52 ची वजाबाकी आहे 9 7 7 2 गेले 4, 9 5 गेले 4 आणि 1.
144. 144 सहजतेने वर्गमूळ निघतंय. किती निघतंय वर्गमूळ? 12. बघा वर्गमूळ सुद्धा निघालेलं आहे. म्हणजे ह्या पूर्ण कर्णीस ह्या पूर्ण याची किंमत आपल्याला 12 मिळाली. ठीक आहे. आता आपण काय करूया? किमती काढूया. मग आता यम बरोबर का बरोबर चिन्हाच्या पुढं आडवी रेष मारायची. वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. सूत्राला तुम्हाला 1 मार्क असतो. सूत्र लिहिताना चूक होता कामा नये. आता बरोबर बघा इथं बरोबर चिन्हाच्या आधी इथं खून रेष मारते. इथं वजा चिन्ह ते आधी द्यायचं. मग बी ची किंमत किती? वजा 14. डबल वजा चिन्ह येते म्हणून मी याला कंसात घालते. वजा 14 अधिक वजा 12 ही किंमत मी काढली वरती भागिले 2 गुणिले a ची किंमत किती आहे? 1. आता या ठिकाणी 2 संख्या येतात अधिक वजा असल्यामुळे 2 ठिकाणी आता लिहिलं पाहिजे. बघा हे समीकरण सूत्र मी वापरताना काय केलं? 2 ठिकाणी वापरलं नाही. एकाच ठिकाणी अधिक वजा आहे एक इथपर्यंत किमती काढून घेतल्या. आता एकदा अधिक लिहिलं पाहिजे एकदा वजा लिहिलं पाहिजे. आता 2 किमती आपल्याला काढल्या पाहिजे. मग आता सांगा मला वजा वजा इथे किती होणार? अधिक 14. आता चिन्ह देत नाही मी डायरेक्ट 14 लिहिलं. आता मी एकदा अधिक 12 घेते. अधिक 12 घेते भागिले किती येणार? b ही 1 m ची किंमत मला मिळाली. ती m ची किंमत तुम्ही m बरोबर लिहिली तरी चालते किंवा अल्फा म्हणून लिहिलं तरी चालतं. अल्फा हा एक शब्द वापरला जातो. ठीक आहे. मग दुसऱ्या किमतीला शब्द आहे बीटा. बघा बी काढलेला नाही मी. खालची रेष मोठी काढलेली. आता ही दुसरी किंमत कशी लिहिणार आहे मी? वजा वजा किती झाले? अधिक 14. आता इथं अधिक 12 होते इथं वजा 12 भागिले 2. सांगा मग आता काय येते अल्फाची किंमत? बघा 14 आणि 12 12 24 25 26 भागिले 2 बरोबर 13 येते. आणि दुसरी बीटाची किंमत येते 14 2 गेले 2 भागिले 2 बरोबर 1. म्हणजे काय मला किमती मिळाल्या? 13 आणि 1. म्हणजे या समीकरणाची उकल काय आहे? 13 आणि 1. किंवा मी इथे लिहिते m शब्द वापरला तरी चालतोय म्हणून लिहिते तुम्हाला समजण्यासाठी. m बरोबर 13 व m बरोबर 1. बघा आता ह्या 2 किमती मिळालेल्या आहेत आपल्याला. आपण पडताळा सुद्धा घेऊ शकतो आपल्या उदाहरणाचा. त्या दिलेल्या किमती जर तुम्ही समीकरणात घातल्या m ची 13 किंमत इथं घातली तर उत्तर 0 आलं पाहिजे किंवा 1 घातली तरी सुद्धा उत्तर 0 आलं पाहिजे. बघा या ठिकाणी 2 किमती आपण काढलेल्या आहेत. हे सोडवून घेतलेले आधी. हे झालं एक उदाहरण. हे सोडवलेलं उदाहरण आहे. आता उदाहरण संग्रहातलं एक उदाहरण आहे. ते थोडंसं किचकट वाटतंय ते एक तुम्हाला सोडवून देते. ते उदाहरणच असं आहे की y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. बघा आता मला सारखंच सोडवताना मूळच्या समीकरण सामान्य रूपाशी तुलना करण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला? y वर्ग अधिक 1/3y हे 2 इकडे घेऊया लागली वजा 2 बरोबर 0. तुम्ही डायरेक्ट या सामान्य रूपाशी तुलना करून या किमती काढू शकता. पण थोडंसं किचकट होते. मग या ठिकाणी काय करूया? इथं काय प्रॉब्लेम आहे? तर इथं एक छेद आहे 3 तो नको आहे. मग ह्याचं एक साधी सोपी पद्धत मागच्या व्हिडिओत सुद्धा सांगितलं होतं. मी पूर्ण समीकरणात त्या संख्येला गुणून टाकायचं. निघून जाते ती संख्या. सगळीकडे गुणूया. y ला गुणूया 1/3 y ला गुणूया 2 ला गुणूया 0 ला पण गुणूया. काय येते बघा. मग इथे लिहिते वाटलं तर मी प्रत्येक पदास 3 ने गुणून. प्रत्येक पदास 3 बघा डायरेक्ट कोणते मी इथं काय येणार
3y वर्ग अधिक इथं फक्त हे 3 ला 3 गेलं नुसतं y राहतंय वजा 3 दुने 6 बरोबर 0 ची. तर आता यासारखं गणित तयार झालं आपलं. आता ही कशाशी तुलना करायची याची बरोबर याच्या खाली लिहायचं x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून सांगा तर तुलना करून काय काय किमती मिळत आहेत आपल्याला. a ची किंमत मिळते बरोबर 3, b ची 1 आणि c ची वजा 6. c ची किंमत मिळते वजा 6. मग आता मागासारखंच काय करूया b वर्ग वजा 4ac त्यात ती किंमत घालूया. आता इथं मी वर्गमुळात घातलं होतं, वर्गमुळात न घालता एकदा करून दाखवते. मी फक्त लिहिते आता b वर्ग वजा 4ac बरोबर. आता b वर्गाची किंमत म्हणजे 1 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 3, c ची किंमत आहे वजा 6 ती कंसात घालते मी बरोबर. बघा 1 चा वर्ग 1 वजा वजा अधिक 7 24 वजा वजाचा गुणाकार काय होतो अधिक येतोय. वजा वजाचा गुणाकार अधिक झाला. इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह, चिन्ह जरा व्यवस्थित चेक करायचे. चुकलं की परत पुढे सगळं गणित चुकून जातंय. याचा 3चा गुणाकार येतोय 72 बरोबर 72 आणि 1 73. उत्तर मिळालं आपल्याला 73 b वर्ग वजा 4ac. पण याचं वर्गमूळ निघत नाहीये. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. आता काय करायचं आता इथं m होता आता इथं y. मग y बरोबर सूत्र लिहायचं y बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. बघा आता या ठिकाणी मग y बरोबर वजा b ची किंमत 1 आहे वजा चिन्ह असल्यामुळे वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73. इथं काय वर्गमूळ निघत नाही त्यामुळे वर्गमुळात 73 तसंच राहणार भागिले 2a म्हणजे 2 गुणिले 1 बे. ठीक आहे वर्गमूळ निघालं नाही काही प्रॉब्लेम नाही आहे तसंच लिहायचं. आपल्याला आपलं गणित बरोबर आहे का ते फक्त एकदा चेक करून घ्यायचं व्यवस्थित आणि परत आहे तसंच राहणार. आता इथं अधिक वजा असल्याने मगाच प्रमाणेच काय होणार 2 भाग करायचे. तुम्ही अल्फा बीटा बरोबर लिहा y बरोबर लिहिलं तरी सुद्धा चालतंय. बघा आता इथं 2 किमती लिहून टाकते मी. y बरोबर सोपं होऊन जाते उलट वर्ग करणी चिन्ह निघत नसेल तर उलट जास्त सोपं होते. उदाहरण कसं ते बघा आता वजा 1 अधिक वर्गमुळात 73 ही किंमत मिळाली भागिले b1 b ही एक किंमत मिळाली. आता इथं मी अल्फा लिहिलं इथं y लिहिलंय काही लिहिलं तरी चालतं और किंवा अँड लिहिलं तरी. दुसरी किंमत आहे आपली y बरोबर बघा वजा 1 वजा वर्गमुळात 73 भागिले 2. इथे एकदा अधिक आणि एकदा वजा चिन्ह एवढंच बदल होतं. हे वजा चिन्ह मात्र तसंच राहणार. हे चिन्ह बदलायचे नाहीत. ह्या 2 किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. इथं वर्गमूळ निघालेलं नाही. बघा हे दिसताना अवघड दिसणार गणित प्रत्यक्षात किती सोपं आहे. फक्त आपण 3 प्रत्येक पदाला गुणून सोपं करून घेतलंय उदाहरण. त्याच्यावरनं b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली आपण. b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली 73 त्यामुळे इथं करणी चिन्हात आत 73 घातलं. इथं मी काय केलं होतं करणी चिन्ह इथं घेतलं होतं त्यामुळे इथं डायरेक्ट याचं वर्गमूळ काढलं. इथं करणी चिन्ह निघून गेलं होतं वर्गमूळ निघाल्यामुळे आणि पुढे आपण हे उदाहरण सोडवलं होतं. इथं मात्र काय झालं ह्या 2 किमती काय झाल्या करणी चिन्ह न निघाल्यामुळे आता इथं काय आपण यांची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. करणी प्रकरणात हे शिकलोय नववीत आपण. वजा 1 अधिक वर्गमुळात 73 असल्यामुळे ही बेरीज होऊ शकत नाही आणि 2 नंतर मुळीच भाग घालवायचा नाही.
बघा ही 2 गणितं मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. ह्या 2 गणिताच्या आधाराने तुम्ही याचा उदाहरण संग्रह व्यवस्थितपणे सोडवू शकताय. 4 मार्काची तयारी होती तुमची. तो उदाहरण संग्रह सोडवा. काय प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.